सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रोतृप्ती. 16 मे 2026 हा दिवस अत्यंत विशेष आहे, कारण या दिवशी आली आहे शनी अमावस्या, शनी जयंती आणि शनिदेवाचा रेवती नक्षत्रातील महत्त्वपूर्ण प्रवेश. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ आध्यात्मिक उन्नती, कर्मशुद्धी आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणारा मानला जातो. विशेष करून ज्या लोकांच्या आयुष्यात खूप मेहनत करूनही योग्य फळ मिळत नाही, त्यांच्या कामांमध्ये सतत अडथळे येतात, मानसिक ताणतणाव सतत जाणवतो, जीवनात तुम्हाला योग्य दिशा मिळत नाही, अशासाठी हा दिवस अत्यंत प्रभावशाली आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ज्या राशींना 7.5 किंवा ढय्या सुरू आहे त्यांनी हे उपाय करायचेच आहेत, पण मेष ते मीन या सर्व 12 राशींच्या लोकांनी शनी अमावस्येला हे उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोणतीही जन्मपत्रिका घ्या, 100% शुभ किंवा 100% कधीच अशुभ नसते. प्रत्येकाच्या जन्मपत्रिकेमध्ये काही ना काही ग्रहदोष, कर्मदोष किंवा अशुभ योग हे असतातच. जप, दान, साधना आणि उपाय हे प्रत्येक राशीसाठी म्हणजे सर्वांसाठीच लाभदायक मानलेले आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर कुंभ, मीन आणि मेष या राशींना 7.5 सुरू आहे, तर सिंह आणि धनु या राशींना शनी महाराजांची पनौती म्हणजेच ढय्या सुरू आहे. त्यामुळे या राशींनी विशेष श्रद्धेने या दिवशी संपूर्ण दिवस श्रद्धेने उपाय उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवांना कर्म, न्याय आणि शिस्त याचं प्रतीक मानलं आहे. शनी म्हणजे काय? फक्त परीक्षा नाही, तर योग्य कर्माची योग्य वेळ येताच मिळणारे फळ आहे. आपण केलेल्या मेहनतीचे, संयमाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ हे शनी महाराज तुम्हाला भरभरून देतात. जरा उशिरा का होईना देतात, पण ते भरभरून देतात आणि दीर्घकाळ टिकणारं देतात. म्हणून शनिदेवांना कर्मफलदाता असे म्हटलेले आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये जर आपण विचार केला तर नवग्रहांमध्ये शनी महाराज सर्वात शेवटच्या कक्षेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची दृष्टी खूप व्यापक मानली जाते. म्हणूनच प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये शनी महाराजांची अशुभ स्थिती असल्यास करिअरमध्ये प्रगती, स्थिरता आणि मेहनतीचं फळ मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आपल्या थोर ऋषीमुनींनी, महर्षी पाराशर यांनी शनी महाराजांना कर्म आणि जीवनातील शिस्तीशी जोडलं आहे. शनी महाराज आपल्याला संयम, जबाबदारी आणि वास्तव स्वीकारायला शिकवतात. म्हणून ज्यांच्या जीवनात शनी महाराज मजबूत असतात, प्रबळ असतात, तर असे लोक अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय, संयमी आणि डाऊन टू अर्थ असतात. आता विशेष गोष्ट म्हणजे शनिदेवांचा रेवती नक्षत्रातील प्रवेश. रेवती हे 27 नक्षत्रांमधील शेवटचं नक्षत्र मानलं जातं आणि शनी महाराज हे नवग्रहांमधील शेवटचे ग्रह मानले जातात. त्यामुळे जेव्हा शेवटचा ग्रह शेवटच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो, तेव्हा तो एका मोठ्या कालचक्राच्या समाप्तीचं प्रतीक मानला जातो. म्हणजेच काय, तर आपण याचा ज्योतिषशास्त्रानुसार साध्या सोप्या भाषेत जर अर्थ बघायचा असेल तर हा काळ जुने संघर्ष संपवून नवीन सुरुवातीची तयारी करण्याचा काळ मानला जातो. रेवती नक्षत्राचा नक्षत्र स्वामी काय आहे? तो बुध ग्रह आहे. आता बुध काय आहेत? हे बुद्धिदाता आहेत, निर्णय क्षमता आणि योग्य दिशा यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे आपल्या आत्ताच्या ज्या जीवनातील, तुमच्या प्रवास जीवनातील तुमचा गोंधळ शनी महाराज कमी करणार आहेत. तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचं कार्य सुरू होणार आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात या काळात त्यांनी काय करायचं याची स्पष्टता वाढू शकते. योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमची मजबूत होऊ शकते आणि तुमच्या जीवनात नक्की स्थिरता येऊ शकते. पुढच्या वर्षी जेव्हा शनी महाराज रेवती नक्षत्र सोडून सगळ्यात पहिलं नक्षत्र अश्विनी नक्षत्रामध्ये प्रवेश करतील, तेव्हा एक नवीन चक्र सुरू होईल, नवीन सुरुवात होईल, नवीन ऊर्जा आणि नवीन संधीचा काळ सुरू होईल. त्यामुळे सध्याचा काळ हा स्वतःमध्ये अत्यंत सकारात्मक आणि पॉझिटिव्ह बदल घडवण्याचा आहे. मानसिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करण्यासाठीचा मानला आहे. आता जर आपण शनिदेवांचा विचार केला तर शनिदेवांचा शरीरातील वात, नसा आहेत, हाडे आहेत आणि शरीराचं स्थैर्य यांच्या संबंधित शनी महाराजांचा संबंध आहे. त्याच्यामुळे शरीरातील संतुलन राखणं, शरीरात जो प्राणवायू आहे, आपल्याला जो ऑक्सिजन लागतो, प्राणशक्ती मजबूत ठेवणं आणि साधना करणं, या सगळ्या गोष्टी शनिग्रहाशी संबंधित मानल्या आहेत. म्हणूनच शनी अमावस्येला किंवा मी तर म्हणेन रोजच प्राणायाम, ध्यान आणि साधना करणं अत्यंत आवश्यक आहे. हा उपाय खूप कमी लोक सांगतात, पण प्राणायाम हा शनी महाराजांसाठी अत्यंत प्रभावी उपाय मानला आहे. त्यामुळे सर्वांनी दररोज प्राणायाम कराच.
कारण शनिदेवांचा वायू आणि प्राणशक्तीशी संबंध आहे. आपल्या शरीरात ज्या 72,000 नाड्या आणि नसांचं संतुलन योग्य ठेवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. त्याच्यामुळे प्राणायाम तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त मानलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं, मानसिक स्थैर्य येतं, तुमची एकाग्रता वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते. आणि ज्यांना 7.5 किंवा ढय्या सुरू आहे तर त्यांच्यासाठी एक विशेष उपाय, त्यांनी दर शनिवारी शरीराला आपल्या तेलाने मसाज करून घ्यावा. सुरुवात मसाज करून घेताना पायापासून करावी. विशेष करून तिळाच्या तेलाचा अभ्यंग करणं इथे अत्यंत शुभ मानलं आहे. याच्यामुळे काय होतं तर शरीरातील वात आपला संतुलित राहण्यास मदत होते आणि शरीरामध्ये हलकेपणा वाढला की आपोआपच तुमचं मन सकारात्मक व्हायला लागतं. आता शनी अमावस्येला शनिदेव आणि हनुमंताची त्याचप्रमाणे भगवान शिवांची उपासना अत्यंत शुभ मानलेली आहे. तर आपण काय करू शकतो, एक आहे सुंदरकांड, तर सुंदरकांडाचं पठण करू शकता, हनुमान चालिसाचं पठण करू शकता. या स्तोत्रांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो, मनाची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर थोर संत समर्थ रामदास स्वामींनी रचलेलं श्री मारुती स्तोत्र या दिवशी आपण 21 वेळा म्हणू शकता. हे सुद्धा अत्यंत परिणामकारक आहे. मारुती स्तोत्राच्या पठणामुळे मनाला स्थैर्य, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मारुती स्तोत्राच्या पठणावर आपण आपल्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ देखील करणार आहोत. तर मारुती स्तोत्राचं महत्त्व काय आहे, समर्थ रामदास स्वामींनी ते कधी रचलं, असं साध्या सोप्या भाषेत छान आपण याची गोष्ट घेऊन येणार आहोत. तसेच आपल्या ॲस्ट्रोतृप्ती चॅनलवर शनिदेवांचा मंत्र 108 वेळा आहे, मारुती स्तोत्र उपलब्ध आहे. ते सुद्धा या काळामध्ये आपण श्रद्धेने नक्की ऐकू शकता. आता या दिवशी आपण भगवान शिवांची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण महादेवांच्या कृपेनेच शनिदेवांना कर्मानुसार न्याय देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याच्यामुळे या दिवशी आपण नक्की ओम नमः शिवाय हा नामजप 108 वेळा म्हणावा आणि ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा नामजप आपण 108 वेळा करू शकता. शनी अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाचं पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गीतेमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की वृक्षांमध्ये पिंपळ वृक्ष मी आहे. त्यामुळे पिंपळामध्ये दैवी ऊर्जा भरपूर प्रमाणात असते. त्याच्यामुळे आपण दर शनिवारी किंवा या शनी अमावस्येला पिंपळ वृक्षाला पाणी अर्पण करा, जल अर्पण करा, इथे तुपाचा दिवा लावा आणि श्रद्धेने प्रदक्षिणा घाला. हे उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. या दिवशी सात्विक भोजन करा, शुद्ध विचार ठेवा आणि तुम्ही शिस्तबद्ध जीवनशैली आचरणाला सुरू करा. या गोष्टी शनी महाराजांना अत्यंत प्रिय आहेत. म्हणून या काळात साधेपणा, संयम, सकारात्मक विचार यांना महत्त्व द्यावं. आपल्या घरातील मोठ्यांचा, वृद्ध लोकांचा आदर करावा, कुटुंबातील नातेसंबंध जपावे, गरजूंना मदत करू शकता. ही देखील कर्म शनिदेवांना प्रसन्न करणारी आहेत. शनी अमावस्येला काळे तीळ, मोहरीचं तेल, काळे उडीद, गरजूंना अन्नदान करणं शुभ मानलं जातं. एखादी छोटी लोखंडाची वस्तू किंवा स्टीलच्या भांड्यांमध्ये पण लोखंड मिश्रण केलेलं असतं, तर आपण शनी मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाताना छायादान करू शकतो. तर एक छोटीशी डिश किंवा छोटीशी ताटली घ्यायची आणि त्याच्यामध्ये तिळाचं तेल घालायचं, आपलं स्वतःचा पूर्ण चेहरा बघायचा, याला छायादान म्हणतात, आणि ते तेल आपण तिथे मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि ती ताटली जी असते ती तिथेच ठेवून यायची. 2026 मधील शनी अमावस्या ही केवळ धार्मिक घटना नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी आहे. कारण शनिदेव फक्त कर्माचं फळ देत नाहीत, तर ते योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. त्याच्यामुळे श्रद्धा, संयम, साधना आणि सकारात्मक कर्म यांच्या माध्यमातून आपल्या जीवनात स्थिरता आणि प्रगती मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. धन्यवाद. जय ज्योतिष.